हॅलो एव्हरीवन, वेलकम टू अमृताज ब्लॉग. नमस्कार सगळ्यांना. तर सकाळचे 6 वाजले होते आणि मी सकाळी मला आज 9:30 वाजता केक क्लास होता आणि केकचा लास्ट डे होता म्हणून लवकर उठून सगळं आवरायचं वगैरे होतं. मग म्हटलं पाण्याची बॉटल वगैरे इथे आरोला भरायला लावली. तोपर्यंत म्हटलं चला एक राऊंड मारून येऊया म्हणून तिथे जवळपास चक्कर मारत होते जोपर्यंत बॉटल भरत नाही तोपर्यंत. आणि आता उन्हाळा पण चालू झाला आहे, गरमी पण इकडे चालू झाली आहे म्हणून रोज म्हटलं थोडंसं पाणी पिताना म्हणजे त्याच्यामध्ये सब्जा टाकूनच पिवा, कारण की मला हीटचा जरा थोडं जास्तच प्रॉब्लेम आहे. त्यामुळं मग मी म्हटलं आज भाजी काय बनवावं. तर आज नेमकं 2-3 दिवसापासून क्लासमुळं आहे ना कॉम्प्लेक्सला भाजीला जायला पण वेळ नव्हता आणि रोज असं म्हणजे काही ना काही कडधान्यच बनवावं लागत होतं. संध्याकाळी पालेभाज्या आणि सकाळी कडधान्य असं बनवून द्यायचे. तर म्हटलं चला आज अख्खा मसूर वगैरे बनवू आणि त्यासाठी मग सकाळीच 6 वाजता माझी तयारी चालू झाली होती. म्हटलं भाजी वगैरे बनवून ठेवली ना, आल्याच्या नंतर काय एक 5-10 मिनटामध्ये पोळ्या बनवून घेता येईल. कणिक वगैरे मी आधीच भिजून ठेवलं होतं आणि 2 दिवसापासून मी दही लावलेलं, तर ते खाल्लंच नाही. त्यामुळं अख्खं पातेलं एकदम मस्त दही घट्ट झालेलं होतं. मग सगळी तयारी वगैरे करून घेतली. अख्खा मसूरला मी दरवेळेस असं शेंगदाणे वगैरे थोडं घालून करते, पण म्हटलं चला आत्ता काहीतरी वेगळं बनवून पाहूया. मग त्यासाठी मी कांदा थोडासा, एक कांदा, एक टोमॅटो, थोडंसं खोबरं, एक हिरवी मिरची, लसूण आणि थोडंसं नॉर्मल आलं, थोडीशी नॉर्मल एकदम थोडीशी हावरी वगैरे सर्व मिक्स केलं. थोडे धने वगैरे भाजून घेतले. खोबरं थोडंसं तेलामध्ये लालसर भाजल्याच्या नंतर ते सगळं वाटून घेतलं. आणि आज सकाळी म्हटलं नाश्त्याला काय बनवावं म्हणून मग यांनी ड्रायफ्रूट्स वगैरे भिजू घातले होते. तोपर्यंत मी यांच्यासाठी 2 अंडे वगैरे पण उकडून ठेवले आणि कांदा वगैरे तोपर्यंत मस्त काळा थोडंसं करून घेतला. टोमॅटो वगैरे सगळं फ्राय झाल्याच्यानंतर मस्त त्याचं वाटून घेतलं आणि फोडणी दिली. खूप छान भाजी झाली होती. मग क्लासला आल्याच्यानंतर इथे आम्हाला आज आल्या आमची प्रॅक्टिस घेतली, म्हणजे जे आपण केकवरती बॉर्डर वगैरे काढतो तर ती बॉर्डर वगैरे काढण्याची प्रॅक्टिस चालू होती. मैं डॉल बना लूं और आप लोग है ना टेंशन से बन गया बेबी टाइम हो गया मतलब जब भी क्रीम लग जाती है ना बस यही काम करो, मुझे मजा आता है मैं वही करती हूँ क्रीम मेरा तो गिरी मुझे तो ऐसे किस नहीं अभी एक बार नहीं अगं ते म्हणजे मैत्रिणीचे पॅरेंट्सला बोलून आलो ते सगळे कॉलेज आहे का नाही त्यांचं येणार क्योंकि लंबा है ना तो आगे पीछे भी जा सकता है. दोनों का कॉम्बिनेशन ये भी बहुत अच्छा है. मैंने फर्स्ट टाइम ऐसा कॉम्बिनेशन खाया.
आइसक्रीम ये मैं सिजलिंग जो प्लेट है ना उसके ऊपर रख- जे काल आम्ही केक बनवले होते, मी एक रसमलाई बनवलं होता, परीच्या मम्मीने चॉकलेटचा वगैरे बनवलेला होता. तर मग ते दुसऱ्या दिवशी आल्याच्या नंतर मग ते थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवावं लागतं ना. मग आल्याच्या नंतर सगळे मस्त लाईनमध्ये थांबले होते की जो आपण केक बनवला आहे त्याला टेस्ट करण्यासाठी. आणि मस्त पुन्हा एक डब्बा भरून घेतला सगळ्या फ्लेवरचा. आणि क्लास सुटून आल्याच्या नंतर मग थोडासा भात लावला. भाजी तर मी ऑलरेडी सकाळी बनवून ठेवली होती मसूरची. मग आमचं जेवण वगैरे झालं आणि असंच टाईमपास थोड्या वेळ बसलो. संध्याकाळी म्हटलं चला जाऊन कॉम्प्लेक्सला पहिलं भाजीला घेऊन येऊयात. म्हणून मग आम्ही तिघीजणी भाजीला घ्यायला गेलो. भाजीला वगैरे घेऊन आल्याच्या नंतर किचन रोज म्हटलं धुवून काढेल. आवरण बरण्या वगैरे खूप खराब झाल्या होत्या. मग त्यांना स्वच्छ धुवून वगैरे काढलं. सगळं रॅक वगैरे पुसून वगैरे घेतलं. नळ वगैरे सगळं साफ वगैरे केलं आणि मस्त सगळं खिडकी वगैरे धुवून वगैरे घेतली. किचन पण एकदम छान असं क्लीन दिसत होतं. मग ज्या भाज्या घेऊन आले होते मी त्यांना म्हटलं चला निसून वगैरे ठेवूया, म्हणजे दुसऱ्या दिवशी संडेला पण जास्त काही ताण वगैरे नाही. सगळं आवरून वगैरे घेतलं. असा होता आजचा व्लॉग आपला. श्री स्वामी समर्थ.